आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। गावच्या प्रगतीचा आणखी एक टप्पा गाठत येथील महत्त्वपूर्ण रस्ता दुरुस्ती कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामामुळे कोगनोळ येथील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने होते। त्यांनी स्वागत करून प्रास्ताविकात सांगितले की कोगनोळीचे रस्ते मागील काही काळापासून अत्यंत खराब स्थितीत होते। नागरिक, प्रवासी आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। या परिस्थितीची दखल घेऊन खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांनी विशेष पाठपुरावा करून या रस्ता दुरुस्ती कामासाठी आवश्यक निधी मंजूर करून आणला। त्यामुळे कोगनोळ येथील वाहतूक व्यवस्था सुकर होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होईल असे त्यांनी सांगितले। राष्ट्रीय महामार्ग ते कोगनोळी, मुख्य बसस्थानक, कोगनोळी बसस्थानक ते भगवा सर्कल चौक, सबस्टेशन ते महामार्ग या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या कामाचे विशेष महत्त्व आहे। या शुभारंभ प्रसंगी धनाजी कागले, रंगराव कागले, सचिन निकम, कुमार वटकर, बबलू पाटील, शकील नायकवडे, अरुण पाटील, ओमकार हंचनाळे, महावीर चिंचणे, अजित पाटील यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। SB न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल नवाळे। शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून आपल्या कोगनोळी गावासाठी स्टँड सर्कलपासून ते भगवा सर्कल आणि भगवा सर्कलपासून KEB स्टेशनच्या पुढच्या बाजूला जो हायवेसाठी रस्ता टच होतो आहे तिथंपर्यंत जो रस्ता उकरला आहे किंवा जी जुनी खड्डे पडलेले आहेत त्या खड्डे भरण्यासाठी कोगनोळी गावासाठी जवळजवळ 3.5 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे। हा निधी 3.5 किलोमीटर रस्त्यासाठी आहे। ह्याचबरोबर मतिवडे गावासाठी जवळजवळ 3,24,000 रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। ह्या 16 गावांसाठी 54 लाख रुपये आमदारांनी मंजूर केल्यामुळं आम्ही कोगनोळीचे सर्व कार्यकर्ते, भाजपप्रेमी सर्व कार्यकर्ते आमच्या आमदारांचं अभिनंदन मानतो। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।